दहिपाळ खंदारे गावात भर दिवसा घरफोडी, सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लांबवली। मौजपुरी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या जुगाराच्या अड्ड्यामुळे चोऱ्या घरफोड्यांचं प्रमाण वाढलेत। मौजपुरी पोलीस जुगाराचे अड्डे तर बंद करेना, मात्र पत्त्याच्या क्लबसाठी जुगाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मूक संमती दिलं जात असल्याचं सध्या सुरू असलेल्या क्लबवरून दिसून येतंय। जुगारात पैसे गमावत असल्यानं चोऱ्यांचं प्रमाण वाढलं असून दहिपळ खंदारे गावात भर दिवसात चोरी होऊन सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लांबवल्याची घटना समोर आली आहे। जालना तालुक्यातील दहिफळ येथील शेतकरी शिवाजी अंबादास काळे हे घराला कुलूप लावून बाहेर गेले असता अज्ञात चोरट्यांनी बाहेर ठेवलेल्या चावीनं दरवाजा उघडून घरात डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख ₹1.25 लाख चोरट्यांनी लांबवले। या प्रकरणी मौजपुरी पोलिसांना माहिती दिल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचलेत। दरम्यान वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवून हद्दीत सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। नाव सांगा दादा तुमचं? शिवाजी अंबादास काळे। बरं, काय झालंय? तुमच्या घरामध्ये चोरी झाली अशी माहिती मिळाली, काय एकूण घटनाक्रम घडला? आमच्या घरामध्ये असं झालं की इथं चाबी राहतच केलेली, तर तिथून चाबी घेऊन घर उघडून घरातून पैसे गेले आणि सोनं गेलं। बरं, किती पैसे गेले आणि किती सोनं आहे साधारण? पैसे ₹1.25 लाख गेले आणि सोनं जवळपास 6 लाख। बरं, आणि काय वाटतं तुम्हाला, कधी घटना घडली? तुम्ही कुठे गेले होते घटनेच्या दिवशी? मी जालन्याला होतो घटने दिवशी। घटना कधी घडली असं वाटतंय तुम्हाला? ते 12च्या सुमारापासून तर 3 वाजेपर्यंत। बरं, सोन्यामध्ये काय काय होतं? सोन्यामध्ये एक जाणी, झुंबर, शिवण पीस, ते मुलाच्या हातातले मनगटातले वाळे, पुन्हा कडं आणि चोरीचे कानातले। बरं, तुमच्या कसं लक्षात आलं की ही चोरी झाली म्हणून? सकाळी आम्ही कानातलं काढून ठेवायला गेलो म्हणून पाण्यात आलं। बरं, मग पोलिसांना कळवलंय? पोलिसांचा काय रिस्पॉन्स होता? आता ते ना पंचनामा केलाय, बघू म्हणलेले तपास चालू आहे। ठीक आहे ताई, तुमचं नाव सांगा? रुक्मिणी शिवाजी काळे। काय काय वस्तू होत्या, कोणकोणत्या वस्तू चोरीला गेल्यात? एकदाणी, शिवणपीस, झुंबर, पोत, बाळी, बाजीगर, बाजूबंद, पैसे किती होते? पैसे 1.25 लाख। बरं, मग तुम्ही सोनं ठेवायला गेलं तेव्हा लक्षात आलं का तुमच्या? मी सकाळी पाहिलं तेव्हा लक्षात आलं मला। बरं, पोलिसांचं काय म्हणणं आहे? त्यांनी काय सांगितलं? तपास बघू आता काय। ठीक आहे, तुमच्या कधी लक्षात आलं? तुम्ही काय करायला गेले होते ज्यावेळेस? मी सकाळी कानातले काढून ठेवायला गेले म्हणून मला